नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवाच म्हणजे 5 तारीखला महाराष्ट्रात जे नवं सरकार आलं ते 1 वर्षाने जुनं झालं. जुनं झालं याचा अर्थ 5 डिसेंबरला जो शपथविधी झाला होता, ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे आणि अजितदादा उपमुख्यमंत्री असा शपथविधी झाला होता. आणि जे सरकार सत्तेत आलेलं आहे त्या सरकारला 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. आणि जे काही विधानसभेचे निवडणूक निकाल आले होते, सुनामी आली होती, त्याच्यानंतर बरंच वोट चोरी वगैरे वगैरे सगळे तमाशे झाले. ईव्हीएम पासून सगळे झालं. आणि आता हळूहळू करत हे सरकार 5 वर्ष चालणार याची खात्री सगळ्या विरोधी पक्षांना पटली. आणि त्यामुळेच आता कुरकुरत राहणं, रडत राहायचं, टाहो फोडत राहायचं, पण त्यापेक्षा अधिक आपण काही करू शकत नाही हे लक्षात आल्यामुळे हे सगळे पक्ष, विरोधी पक्ष हे फडणवीसांचं सरकार स्वीकारून बसलेले आहेत. आणि त्यामुळे हे सरकार कसं पडणार नाही हे सांगण्याची किंवा त्यांना समजावण्याची गरज उरलेली नाही. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की जे लोक पत्रकारिता आणि माध्यम वगैरे चालवतात किंवा सामान्य जनतेला राजकारण समजावण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांची मात्र या सगळ्या गोष्टीने तारंबळ उडालेली आहे. आणि ती तारंबळ फडणवीसांच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने जो काय ओपिनियन पोल आला, सर्वे आला, त्यातून झालेली आहे. हे मोठं कौतुकाने सांगत फिरायचे. आठवतं तुम्हाला, ज्या वेळेला 6 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेले होते, तेव्हा रस्त्याच्या कोपऱ्यावर कुठेही नाक्यावर बेवारस पडलेले असे लोक सर्वे करायचे. तेव्हा देशातला आणि जगातला 1 नंबरचा उत्तम कारभार करणारा मुख्यमंत्री असं गुणगान करणारे सर्वे शोधून 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 जी माध्यम आणि जे पत्रकार दाखवत होते, त्यांचं दुर्दैव किती आलंय बघा 5-6 वर्षामध्ये, की त्यांना अत्यंत नालायक वाटणारा माणूस देवेंद्र फडणवीस, ज्याला उद्धव ठाकरे फडतूस असं म्हणतात, त्या माणसाचं गुणगान करायची वेळ त्याच दुर्दैवी पत्रकारांवर आली. आणि त्या दुर्दैवी पत्रकारांनी 3 वेगवेगळे सर्वे आणि त्याच्या आधारावर केलेले कार्यक्रम 5 डिसेंबरला मला ऐकायची वेळ आली किंवा बघायला मिळाले. तेव्हा मला गंमत वाटली की आत्ता सर्वे म्हणून जे काय सांगितलं जात आहे की मुख्यमंत्री म्हणून कोण आवडतो किंवा भविष्यात कोण पाहिजे, तर 40% देवेंद्र फडणवीस, 20% काय ते 18% एकनाथ शिंदे, 15% उद्धव ठाकरे वगैरे वगैरे. किंवा सरकारविषयी समाधानी जनता किती आहे, तर 57% वगैरे. हे जे काही सर्वे दाखवत होते ते दाखवत असताना आपण वर्षभर पत्रकारिता म्हणून काय केलं, सरकारच्या विरोधामध्ये आपण खोटे नोटे आरोप प्रत्यारोप चालवत होतो. हे सरकार किती नाकर्ता आहे आणि जनतेच्या मनातून उतरलेलं आहे हे जे काही वर्षभर आपण रिपोर्टिंग केलं त्याच्यावर हा किंवा हे सर्वे बोळा फिरवत आहेत एवढं सांगायची हिंमत पण या पत्रकारांकडे उरलेली नाही. गेल्या वर्षभरात तुम्ही बघितलं तर मरगळून पडलेले, अर्धमेले झालेले किंवा मृत्यूशय्येवर असलेले महाराष्ट्रातले जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्याकडून विरोधी राजकारणाचं काम आउटसोर्स केल्यासारखं, ठेका घेतल्यासारखं वागणारे सगळे पत्रकार हे 5-6 नोव्हेंबरला ज्या प्रकारे फडणवीस सरकारचं गुणगान करत होते ते खरंच आश्चर्यजनक होतं. पण ते त्यांचं दुर्दैव होतं, कारण कदाचित त्यांच्या चॅनेलच्या मालकांची, व्यवस्थापकांची ती इच्छा असावी. आणि दुसरी गोष्ट, त्यासाठी आधार घेतलेले जे सर्वे आहेत त्यामध्ये महिलांमध्ये कोणाची लोकप्रियता आहे, तरुणांमध्ये कोणाची आहे, कुठले मुद्दे आहेत, हे नेहमीचा खेळखंडोबा होता, तो सोडून द्या.
पण मुद्दा असा येतो की जर हे सर्वे तुम्ही दाखवता आणि त्याच्यावर तुम्ही माध्यम म्हणून विश्वास ठेवणार असाल, तर मग वर्षभर यापैकी कुठलीही गोष्ट आपल्याला का दिसली नाही याचं आत्मचिंतन हे पत्रकार करणार आहेत का, ही माध्यमं करणार आहेत का, हा प्रश्न पडतो. कारण ज्या प्रकारे वर्षभर बातमीदारी झालेली आहे, ज्या प्रकारे वर्षभर फडणवीस सरकार आल्यापासून पत्रकारिता झालेली आहे, बातमीदारी झालेली आहे, ती बघितली तर हे सर्वे नंतरचे जे आकडे आणि त्या संबंधीचे खुलासे आणि चर्चा बघितल्यानंतर मला संत नामदेव महाराजांचं एक भारूड आठवलं. अनेकांना ते ऐकून कदाचित माहिती असेल, नव्या पिढीला माहिती नसेल, तर मी त्याच्या सुरुवातीच्या 2 ओळी सांगतो. जी काय ह्या सर्वे काय ते लोकमत, सकाळ आणि पुढारी या 3 दैनिक आणि वृत्तसमूहांनी हे सर्वे केलेले आहेत आणि त्या सर्वेची आकडेवारी वगैरे दिलेली. असं हवेतलं नाहीये, सर्वे केलेले आहेत. पण त्या सर्वेचे निष्कर्ष खरे असतील तर वर्षभर आपण खोटारडी पत्रकारिता करत होतो, आपण पत्रकारिता न करता विरोधी राजकारण करत होतो, याची पण कबुली या पत्रकारांनी द्यायला हवी, एवढाच माझा दावा आहे. बाकी माझा सर्वेवर आक्षेप नाही किंवा अजेंडा पत्रकारितेवर पण आक्षेप नाही. प्रत्येकाने आपलं काम करावं. पोटा पाण्यासाठी हे सगळे उद्योग करावे लागतात, लवचिक असावं लागतं. पण प्रश्न असा येतो की यासाठी राजकीय विरोधी पक्षाचे नेते आला आणि त्याला फडणवीसला शिव्या घालायला लावा. तुम्ही सर्वे घेऊन तो सर्वे बरोबर असल्याचे दावा करणं योग्य नाहीये, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि मग ते बघितल्यानंतर मला संत नामदेव महाराजांचं एक भारूड आठवलं. हे सगळे सर्वे ऐकत होतो, बघत होतो, तेव्हा मला त्या भारुडाच्या ओळी आठवल्या. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती. म्हणजे भरभरून एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांचं अक्षरशः पोट फुटेस्तोवर कौतुक केलं जात होतं या सर्वेवरच्या कार्यक्रमामध्ये. आणि का लोकप्रिय आहेत त्याची कारण पण हेच लोक देत होते. पण त्यांच्या मनाला पटलंय का, तर ते पटलेलं आहे असं मला वाटत नाही. कारण विरोधी पक्ष म्हणून आज महाराष्ट्रात प्रामुख्याने सगळेच्या सगळे मुख्य प्रवाहातील माध्यम आणि काँग्रेस वगैरे बीजेपीच्या विरोधातले युट्यूबर्स किंवा पत्रकारिता बाऱ्याच्या भावात गेल्यानंतर युट्यूबर झालेले अनेक जण हे फडणवीस सरकारवर सातत्याने तोफा झाडत असतात. आणि असे लोक जेव्हा म्हणतात की लोकप्रियता म्हणजे देवेंद्र फडणवीसांची लोकप्रियता 57% 69% जे काय आकडे फेकले जात होते, हे मी एवढ्यासाठी सांगतोय की मला ते सगळं बघताना संत नामदेवांचं भारूड आठवलं. ते वर्णन या आजच्या पत्रकारितेचं वर्णन आहे. मुंगी मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 18 रांजण भरून गेले प्याले 14 हत्ती. आहे की नाही गंमत. मुंगी मुंगी हा प्राणी व्यायल्यामुळे जन्माला येत नाही. पण आपली आजची पत्रकारिता जर तुम्ही बघितली तर त्याच्यात मुंगी बाळंत होऊ शकते. व्यायली म्हणजे काय, मुंगी बाळंत झाली आणि मुंगीला झालेल्या पिल्लाचं नाव शिंगी. मुंगी व्याली शिंगी झाली आणि अशा वेळेला त्या बाळणपणानंतर गाईला व्यायल्यानंतर गाईला म्हशीला दूध येतं. ते दूध किती, तर नामदेव महाराज म्हणतात मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 18 रांजण भरून गेले प्याले 14 हत्ती. आता रांजण म्हटल्यानंतर कदाचित नव्या पिढीला कळणारा म्हणून सांगतो, रांजण म्हणजे साधारणतः मानवी उंचीचा 4 किंवा 5 फूट उंचीचा हंडा. असे 18 रांजण भरून गेले आणि ते 14 हत्ती दूध प्याले. इतकं दूध व्यायलेल्या मुंगीकडून मिळालं. मराठी पत्रकारितेची अवस्था ही 10 शतकापूर्वी 8 शतकापूर्वी कशी नामदेव महाराजांनी लिहून ठेवली ती कळते. इतके हे सर्व आहेत. आपण रोज बोलतो ते इतकं धादान चूक आहे.
खोटं असतं, आपण दादांत खोटं बोलतो हे कबूल करा आणि मग सर्वे सांगा. आणि आता हे कालपरवाची गोष्ट नाहीये. हे फक्त फडणवीस यांच्या बाबतीत झालं असं नाही, फडणवीसांची वर्षपूर्तीच्या निमित्ताने झालं असं नाही. नुकताच साधारण महिन्याभरापूर्वी बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा तमाशा झालेला आहे. 2-3 महिने बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रीय पातळीवर किंवा मुंबई आणि मराठी माध्यमांमध्ये ज्या प्रकारच्या बातम्या येत होत्या आणि नंतर ज्या प्रकारचे निकाल आले ते बघितले तर पत्रकारिता हा धादांत खोटारडेपणा झालाय. कुठची गोष्ट घ्यायची आणि मुंगीला 18 रांजण मारणे इतकं दूध प्राप्त झालं इथपर्यंत थापेबाजी करायची. हे एकूण मराठी वृत्तपत्रांचं व्यवच्छेदक लक्षण बनलेलं आहे. जर आज तुम्ही खरं बोलत असाल, सर्वे म्हणून तुम्ही सांगता, त्याच्यावर तुमचा विश्वास असेल तर रोज दादांत खोटं बोलत होता. बेरोजगारी, महागाई याच्यावर कांठळ्या बसवण्यासारखं बोलणारे लोक हे सर्वे मध्ये ते मुद्दे मागे का पडतात याचा का विचार करत नाहीत. आपल्या पत्रकारितेमध्ये सत्य असलं पाहिजे आणि सत्य जेव्हा सत्य ठरतं तेव्हा लोकांची तुमच्याविषयी विश्वासार्हता वाढते. तुम्ही लिहिलेलं कालचं सत्य आज खोटं पडलं. 11 तारीख नोव्हेंबर बिहार विधानसभेच्या दुसऱ्या फेरीचं मतदान झालं आणि संध्याकाळी 7:30 पासून एकामागून एक 17-18 ओपिनियन पोल, एक्झिट पोल आले. आधी आले होते, नंतरही आले होते. जवळजवळ सगळे पोल, एखाद दुसरा अपवाद वगळला तर सगळेच्या सगळे ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोल हे एनडीएला बहुमत देत होते. जर एनडीएला बहुमत ओपिनियन पोल सुद्धा देत होते तर मग आधीच्या 2 महिने राष्ट्रीय पातळीवर, स्थानिक पातळीवर ज्या बातम्या रंगवल्या जात होत्या ज्याच्यामध्ये नितीश एनडीए की कमजोर कडी आहे म्हणजे नितीशमुळे एनडीएला आणि भाजपला बिहारच्या विधानसभेत फटका बसणार आहे. स्मृती भ्रंशाचा झटका नितीशला आलेला आहे. त्यामुळे नको त्या जागी नितीश कुमार नको ते बडबडतात, चुकीचं वागतात. याचं किती काहूर वाजवण्यात आलं होतं. पण निकाल लागल्यानंतर तीच मंडळी, तेच पत्रकार, तेच विश्लेषक, हे नितीश कुमार तो सबसे बडी तगडी कडी निकली. अरे मग तुम्हाला का दिसत नव्हतं? जनमानसामध्ये तुम्ही फिरत होता, लोकांना भेटून ओपिनियन पोल करत होता, लोकांना भेटून त्यांचं मत आणि त्यांच्या मुलाखती घेऊन दाखवत होता. तर मग तुम्हाला फक्त मोदी विरोधी, नितीश विरोधी लोकच कसे भेटत होते? एवढी सुनामी एका बाजूला मत देणारी आली तर असं त्या बाजूला मत देणारे हे असं ग्राउंड रिपोर्टिंग करणाऱ्यांना भेटत का नव्हते? याचा अर्थ सरळ होतो की तुम्ही ज्यांना भेटत होता ते आधी कन्फर्म करत होता की हा नितीशच्या विरुद्ध बोलेल, हा भाजपच्या विरुद्ध बोलेल, हा मोदीच्या विरुद्ध बोलेल, हा तेजस्वीच्या बाजूने बोलेल, असं बघायचं आणि त्याचीच मुलाखत घ्यायची आणि ते जनमत आहे म्हणून दाखवायचं. पण प्रत्यक्षात मत झालं तेव्हा सगळ्याच्या सगळ्या पत्रकारांना तोंडगशी पडावं लागलं. अर्थात ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोल हे जवळजवळ सगळेच्या सगळे एनडीएला बहुमत देत होतेच. प्रश्न असा आहे की त्यांना आपल्या धंद्यात राहायचंय. सारखे सारखे खोटे ओपिनियन पोल देत राहिलो वेगवेगळ्या संपादकांना किंवा मीडिया हाऊसेसना सरकार विरुद्ध खोटा ओपिनियन पोल पाहिजे म्हणून खोटा दिला तरी सर्वे कंपनी म्हणून आपल्या कंपनीचं नाव लागतं आणि आपली कंपनी बदनाम झाली तर आपल्याला परत कोण विचारणार नाही. आणि म्हणून सुनामी येताना दिसली तरी कसं बसं काठावरचं बहुमत
140, 130, 150 असे आकडे दाखवले जात होते. पण 200चा आकडा एक अपवाद केला, तो ब्रह्मनाथकर वगळला, तर कुठल्याही ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोलला 200चा आकडा दाखवता आला नाही. 200 सोडा, 250 दाखवता आले नाही. आणि यात नवीन काहीच नाहीये. मी हे तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की 2019च्या निवडणुकीपूर्वी ज्या वेळेला एक्झिट पोल आले होते, ओपिनियन पोल, एक्झिट पोल आले होते, त्यावेळेला NDTV, ज्याचा मालक तेव्हा प्रणय रॉय होता, ज्याने देशामध्ये सेफॉलॉजी सुरू केली, तो सुद्धा छाती ठोकपणे बहुमताचे आकडे देत नव्हता. पण ज्या दिवशी निकाल लागले त्या दिवशी प्रणय रॉयने त्याच्याच कार्यक्रमात हजर असलेला भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता संबित पात्रा याला कॅमेरा समोर आवाहन केलं की एक्झिट पोलच्या दिवशी तुला मी एनवलप दिला होता, बंद पाकिट दिलं होतं, ते पाकिट आज आणायला सांगितलं होतं, तू आणलेस का? आणलं असशील तो उघड आणि सांग. आणि संबित पात्राने ते पाकिट उघडलं आणि सगळ्यांना दाखवलं. त्या एक्झिट पोलमध्ये प्रणय रॉयने BJP प्लस 300+ असा आकडा लिहिलेला होता. म्हणजे ज्या दिवशी ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोल चालू होते त्या दिवशी मात्र भाजप 2019च्या लोकसभेत 300हून अधिक जागा मिळवेल हे माहिती असून सुद्धा प्रणय रॉय तो आकडा सांगत नव्हता. पण त्याला राहवलं नाही, त्याने एका कागदावर तो आकडा लिहिला आणि पाकिट बंद करून संबित पात्राला दिला. म्हणाला, हा तुझ्याकडे ठेव, निकालाच्या दिवशी उघडू. आणि इथे कळतं आपल्याला की आपल्याला एक्झिट पोल किंवा ओपिनियन पोल दाखवले जातात तेव्हा त्या वृत्त संस्थेच्या मालकांना, व्यवस्थापनाला किंवा संपादकाला आवडतील असे दाखवायचे असतात. ते धडधडीत खोटे असले तरी बिघडत नाही. आणि म्हणून मग बिहारमध्ये जे झालं तेच महाराष्ट्रात कशावरून होत नाही. ज्या प्रकारचे सर्वे आलेत आणि ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांचं कौतुक या काल परवाच्या सगळ्या ह्याच्यात झालंय, मला नवल वाटलं. आणि म्हणून मला ती जे लोक रोजच्या रोज प्रॉब्लेम दाखवत आहेत, सरकार नालायक कसं आहे, गृह खात्यावर पकड नाही, गुन्हेगारी वाढलेली आहे, महागाई वाढली आहे म्हणून रडणारे पत्रकार संपादक हे अचानक देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करायला लागले. त्या क्षणी मला भीती वाटली की देवेंद्र फडणवीस यांचं सरकार खरोखरच इतकं लोकप्रिय आहे का? हा सर्वे मला धादांत खोटा वाटलेला आहे. किंबहुना मी म्हणेन की का देवेंद्र फडणवीसांनी स्पॉन्सर करून, प्रायोजित करून, आपलं कौतुक करून घेण्यासाठी हा सर्वे आणलाय का? भले त्या 3 वेगवेगळ्या साम, लोकमत किंवा पुढारी ह्या 3 वेगळ्या संस्था असतील आणि त्यांनी निवडलेल्या सर्वे संस्था वेगवेगळ्या असतील, पण आपलं कोण कौतुक व्हावं यासाठी फडणवीसांनी जर हा उद्योग केला असेल, फडणवीस आपल्या पायावर धोंडा पाडून घेत आहेत एवढंच म्हणता येईल. आणि म्हणून मला जे भारूड आठवलं, त्या भारुडाच्या सुरुवातीचं ध्रुवपद आहे, आम्ही लटिके न बोलू वर्तमान खोटे. शेकडो वर्षापूर्वी नामदेव महाराजांनी लिहिलंय, लटके म्हणजे खोटे. आम्ही लटके ना बोलू वर्तमान, वर्तमान म्हणजे बातमी. आम्ही खोटी बातमी देत नाही असा दावा करणारे किती धादांत खोटं बोलत असतात. त्याचा हा सगळा व्हिडिओ मी तुमच्याकडे पेश केलाय. आणि म्हणून अशा लोकांनी जर देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं असेल, त्यांच्या वर्षभराचं कारभाराचं कौतुक केलं असेल, मी पण करतो. पण ज्या वेळेला हे कौतुक करायला लागतात तेव्हा मला असं वाटतं की फडणवीस यांनी सावध झालं पाहिजे. अशा सर्वेवर मी तरी विश्वास ठेवत नाही. अशा मीडियाने, अशा चॅनेलवाल्यांनी जर तुमचं कोण कौतुक केलं असेल आणि ते आकडेवारीनुसार दाखवलं असेल तर ती आकडेवारी मला संशयास्पद वाटते. आम्ही लटके ना बोलू वर्तमान न खोटे. कारण मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 18 रांजण भरून गेले प्याले 14 हत्ती, अशा स्वरूपाचे निष्कर्ष या सर्वे मधून समोर आलेले आहेत.
देवाभाऊ सावध राहा, एवढंच सांगून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.